नमस्कार, मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या भागात। आपण पाहत आहात क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची। नमस्कार, आम्ही गोरेगाव पोलीस स्टेशन मधून आलोय। या ना साहेब। साहेब 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 माझ्या अपहरणाबद्दल काही कळलं का साहेब? साहेब मी दिलीप तिचा नवरा आणि मी माझी आई आहे साहेब। साहेब परवा रात्री ती अचानक पळून गेली हो। अहो मी पोलिसात कंप्लेंट सुद्धा नोंदवली होती। सर प्लीज तिच्याबद्दल काही कळलं असेल तर सांगा ना। एक वाईट बातमी आहे, अपर्णा इज नो मोर। अरे देवा, काय झालं रे? प्लीज सांभाळ गं मॅडम, सांभाळा स्वतःला। अपर्णाचा खून झाला त्याआधी तिचा खूप छळ केला गेला। बरेच दिवस तिने काही खाल्लं सुद्धा नव्हतं। खरं तर अपर्णाची मनस्थिती चांगली नव्हती साहेब। अहो ती स्वतःलाच मारून घेत होती, अन्न पाणी सुद्धा सोडून दिलं होतं। मी जबरदस्तीने भरवायला गेले तर खाईच ना, त्याची भूकच मेली होती हो साहेब। साहेब ती परवा रात्रीच पळून गेली होती हो साहेब। हो आम्हाला दुसऱ्या दिवशी कळलं। हो हे ऐकून खूप वाईट वाटलं हो साहेब। तुमच्या डोक्यावर ही जखम कशी झाली? हो अपर्णा घरात गेल्यापासून चित्तच ताऱ्यावर नाही हो माझं। सारखा आपला तिचाच विचार। काल बाथरूम मध्ये सुद्धा पडले। अहो साहेब, ती नालायक जानकीताई आणि तिचा मुलगा एक नंबरचे नालायक आणि स्वार्थी माणसं आहेत। हो साहेब, ते दोघं अपर्णाला नेहमी मारहाण करायचे, तिचा छळ करायचे। मी एक दिवशी त्यांचा व्हिडिओ शूट केला होता। आवाज बंद, आवाज बंद। तुझा बाप कधी पैसे देणार आहे? हा, सांगायचं पैसे द्यायला कळलं ना। आणि आमचं नाही ऐकलं ना तर तुझी हीच हालत करणार। हा बघा, अहो मग जर तुम्हाला माहिती होतं की अपर्णाचा छळ होतोय तर तुम्ही पोलिसांना इन्फॉर्म का नाही केलं? तिला असाच मार खाऊ दिला? कसं आहे ना मॅडम, आम्ही जानकीताईचे किरायेदार आहोत। त्यांच्या विरोधात जर काही बोललो तर ते आम्हालाच त्रास देतील, म्हणून मग आम्ही साहेब आम्हाला माफ करा साहेब। हो, आम्ही आमच्या सुनेशी खूप वाईट वागलो, हुंड्यासाठी तिचा छळ केला। आम्हाला नरकात सुद्धा जागा नाही मिळणार, पण आम्ही तिचा खून नाही केला। आता तुमची पापं समोर आली म्हणून पश्चाताप होतोय। हो साहेब पण आम्ही अपहरणाचा खून खरंच केला नाहीये। ती परवा रात्री खरंच पळून गेली आहे साहेब। हो साहेब। अविनाश देशमुखला ओळखतो? साहेब कोण अविनाश देशमुख हे नाव मी पहिल्यांदा ऐकतोय साहेब। सर, हे असे कबूल करणार नाही। यांना पोलीस स्टेशनला नेऊन यांची चामडी सोलून काढायला पाहिजे। नाही साहेब, आम्ही खून नाही केला, नका असं करू। कुणाचे पुरावे तर सापडतीलच। आत्ता डोमेस्टिक व्हायलन्सची केस लागणार तुमचा, आणि जोपर्यंत केस सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत शहर सोडून जायचं नाही, कळलं का? हो साहेब। सर, मला वाटतं आपण यांना ताब्यात घ्यायला हवं होतं। श्वेता, जर यांनी मर्डर केला असता तर बॉडी इथे जवळपास कुठेतरी डंप केली असते। एवढ्या लांब मालाडपर्यंत नेण्याची काय गरज होती? पण सर, ते बोला कार्डे काय? ठीक आहे, आम्ही लगेच निघतो। ओके सर, मालाडच्या सहकारवाडीमध्ये एक डेड बॉडी सापडली। सर इथे आतमध्ये मलाडमधल्या सहकारवाडीमध्ये एका महिलेची हत्या करून तिला जाळण्यात आलं आहे। ही महिला कोण आहे याबद्दल काहीही माहिती मिळू शकली नाहीये। गेल्या 4 दिवसापासून मलाडमध्ये ही तिसरी हत्या आहे आणि अजूनही पोलिसांना गुन्हेगारांना पकडण्यात यश मिळालं नाहीये। ही महिला अविनाश, नंदिनीला फोन केला होतास?
हो केला होता पण स्विच ऑफ येत होता. अरे मग तिच्या आईला फोन करायचा ना. अविनाश, तुला ना तुझ्या बायकोची काळजीच नाही. करतो हो अरे. करतो. एक तर तिला रात्रीची जाऊ दिलंस एकटीला, पण सोबत ते लेकरू कसं ती आई मॅनेज. कनेक्ट झालाय फोन. थांब. हॅलो, हा जावई बापू बोला ना. मी काय म्हणतो की नंदिनीला जरा फोन द्या ना. कालपासून बोलणं नाही झालं आमचं. नंदिनीला फोन म्हणजे मी समजले नाही. अहो ती काल गेली ना बाळाला घेऊन, तर कालपासून मी तिला फोन ट्राय करतोय पण स्विच ऑफ येतोय. तर तिच्याशी जरा बोलायचं होतं. जरा द्या ना फोन. काय काय बोलताय जावई बापू तुम्ही? अहो नंदिनीला तर गेले 15 दिवस मी पाहिलं सुद्धा नाहीये. आणि ती जर इथे येणार होती तर तसं कळवलं असतं तिने मला. हॅलो हॅलो जावई बापू. अविनाश, अविनाश, काय झालं? साहेब, साहेब माझी मुलगी आणि नातू हरवले तो साहेब. शोधा त्यांना. साहेब मला खूप भीती वाटते हो. तुम्ही शांत व्हा, आम्ही बघतो काय करायचं. किती वाजता घराबाहेर पडले होते ते? काल रात्री 9-9:30च्या दरम्यान. तुम्ही कुठे राहता? माधवनगर. सर एक मिनिट. हे अविनाश जिथे राहतात ते जनतानगर आणि नंदिनीचं माहेर माधवनगर. या दोन्ही एरियाच्या मध्ये सहकारवाडी येते सर, जिथे आपल्याला ती डेड बॉडी सापडली होती. करडे, सर सर हे माझ्या बायकोचं मंगळसूत्र आहे. या बांगड्या मी माझ्या मुलीला दिल्या होत्या. साहेब हे सगळं काय चाललंय? हे दागिने सगळे तुमच्याकडे कसे आले? हे सगळं काय आहे, सर? माझं बाळ, माझं बाळ. हो, माझा नातू होता हिच्यासोबत. त्याच्याबद्दल अजून काही इन्फॉर्मेशन मिळाली नाहीये. चौकशी सुरू आहे. सर हे सगळं काय घडतंय माझ्या बरोबर? माझ्या कुटुंबावर एवढी संकट काय येत नाहीत? कुठल्या पापाची शिक्षा मिळते आम्हाला? याचं उत्तर तुमच्याकडेच असेल ना. तुमच्या आजूबाजूला एवढ्या मृत्यू का होत आहेत याचं कारण तुम्हालाच माहित असेल. मी काय बोलतोय? माझी बायको मेली आहे तिकडे, माझं बाळ गायब आहे आणि तुम्ही माझ्यावर पोलिसांसमोरचे प्रश्न अजूनच वाढत होते. पोलीस आधीच 2 खुनांचा तपास करत होते आणि आता त्यात नंदिनीच्या खुनाची भर पडली. या सगळ्याचा अविनाश देशमुखशी काहीतरी संबंध आहे हे पोलीस जाणून होते. मात्र या खुनांमध्ये त्याचाच हात आहे का हे मात्र काही केल्या कळत नव्हतं आणि हा एक फार मोठा प्रश्न होता. आणि यातच पोलिसांसमोर काही नवीन गोष्टी उलगडल्या गेल्या. मॅडम, त्या अविनाश देशमुख बद्दल काय सांगावं? आम्ही मुद्दामून काही सांगायचं टाळत होतो, पण आता त्याच्या बायकोचाच खून झालाय म्हटल्यावर आम्ही गप्प कसं बसायचं? म्हणजे अविनाश आणि नंदिनीची नेहमी भांडणं व्हायची मॅडम. नंदिनीला संशय होता की तिच्या नवऱ्याचं कुठेतरी अफेअर वगैरे चालू आहे म्हणून. आहे का मग अफेअर? तसं काही आम्हाला माहिती नाही मॅडम, पण अविनाश नेहमी नंदिनीवरती वैतागलेला असायचा. कदाचित त्यानेच तिला मारून टाकला असेल. सहकारवाडी खून प्रकरणाचे हे काही डिटेल्स आहेत आणि इनिशियल पोस्टमॉर्टम रिपोर्ट. सर, रिपोर्ट्सनुसार हा खून काल रात्री 10 वाजेच्या दरम्यान डोकं फोडून करण्यात आलाय सर. सर, हा खून अविनाशने सर नसेल ना केला? नाही, अविनाशवर आपण नजर ठेवून आहोत. आणि शिवाय अविनाश एवढ्या मॅटरमध्ये अडकला आहे आणि त्यालाही माहिती आहे. असं असताना तो आपल्या बायकोचा खून करण्याची रिस्क घेईल असं मला नाही वाटत. सर, ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये केलं असेल तर? सर मी आत येऊ?
सर मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती. आज सकाळी एक बाई आली होती पोलीस स्टेशनला कंप्लेंट करायला. साहेब 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 माझी मुलगी पिता ती रात्रीपासून घरी नाही आली आहे, साहेब. हे बघा शांत व्हा, स्वतःला सांभाळा. बसा बसा बसा. कुठे गेली होती ती? ती कॉल सेंटर मध्ये कामाला आहे आणि घरापासून जवळ आहे म्हणून चालत जाते ती. पण काल मैत्रिणीकडून कळलं की ते काल ऑफिसला गेलीच नाही, साहेब. रडू नका, शांत व्हा तुम्ही. साहेब हा माझ्या मुलीचा फोटो, साहेब. या मुलीबद्दल काही माहिती मिळाली का? हो सर, तिचं मोबाईल लोकेशन काढलं. ते रात्री 10 वाजता सहकारवाडीतलं होतं. तिथूनच तिचं कॉल सेंटर 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. सहकारवाडी, जिथे आपल्याला नंदिनीची जळालेली डेड बॉडी सापडली. हो सर. सर नक्कीच काहीतरी गडबड. गडबड आहेच. ही मिताली कुठे राहते? चिकूवाडीमध्ये. चल. नाही ग, अजून काहीच पत्ता नाही लागला तिचा. मला तर काही समजतच नाहीये. मी तुला थोड्या वेळाने फोन करते. साहेब काय पत्ता लागला का माझ्या मुलीचा? अजून तरी नाही, चौकशी चालू आहे. मला सांगा, अविनाश आणि नंदिनी देशमुख यांना तुम्ही ओळखता का? नाही साहेब, कोण आहे ते? मिताली त्यांना ओळखत असेल असं वाटतं का? नाही साहेब, मी तिच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना ओळखते आणि तुम्ही जी नावं सांगताय ना यापैकी कोणी तिच्या ओळखीचं नाहीये. पण साहेब तुम्ही असं का विचारताय? म्हणजे त्यांनी गायब केलंय का माझ्या मुलीला? नाही, तसं नाही. सर मला तर आता काहीच कळत नाही. हे लोक नंदिनीला ओळखत नाही, म्हणजे सहकारवाडीतून मितालीचा 10 वाजता गायब होणं आणि त्याच ठिकाणी नंदिनीची डेड बॉडी सापडणं, हा फक्त एक कोइन्सिडन्स आहे का? कोइन्सिडन्स आहे की सगळे एकमेकाशी कनेक्टेड आहे ते कळेलच. आपल्याला जी डेड बॉडी सापडली आहे त्याचं DNA नंदिनी आणि मितालीच्या आईशी मॅच करून बघा. हो सर. अपर्णाच्या सासरच्यांचं ॲड्रेस वॉरंट मिळालं? येस सर. साहेब आम्ही खरंच सांगतो, आम्ही अपहरणाला नाही मारलाय. हो, आईची शपथ घेऊन सांगतो. शपथ घेण्यासारखी आई आहे का तुझी? अपर्णाला जनावरासारखं वागवत होती. साहेब आमचं खरंच चुकलं, आम्हाला माफ करा. हो साहेब. अपर्णाच्या माहेरचे कुठे राहतात आई वडील? साहेब ते वाशीला राहायचे साहेब, पण गेल्या वर्षभरापासून ते कुठे गेले काहीच कळत नाही. हो अहो, त्यांचा फोनही बंद आहे. आम्ही 2-4दा त्यांच्याकडे गेलो पण घराला कुलूप आहे साहेब. नाव काय त्यांचं? साहेब सूर्यकांत आणि आशा पाटणकर. साहेब त्यांना एक मुलगा पण आहे, त्याचं नाव रमेश आहे. फोटो आहे का त्यांचा? हो साहेब, माझ्या मोबाईलमध्ये साहेबांकडे. करडे. हां बोला करडे. सर मी मितालीच्या आईचा DNA सॅम्पल लॅबमध्ये पाठवला आणि सर मी नंदिनीच्या आईचा सॅम्पल घ्यायला इकडे आलो होतो, पण सर त्या सकाळी कुठेतरी बॅग घेऊन निघून गेले. निघून गेल्या? असे कसे निघून गेले? ताबडतोब त्यांना शोधून काढा. हो सर. सर यांचं नाव शिंदे आहे. सूर्यकांत आणि आशा पाटणकर ज्या फ्लॅटमध्ये राहायचे तिथे शेजारी यांचं घर आहे. ही पाटणकर फॅमिली गेली कुठे? माहीत नाही साहेब, पण खूप चांगली माणसं होती. त्यांच्यासोबत जे घडलं ना ते खूप भयानक होतं साहेब. बरं, असं काय घडलं त्यांच्यासोबत? 3 वर्षापूर्वी त्यांच्या सुनेने म्हणजे पल्लवीने त्यांना घरगुती मारहाणीच्या प्रकरणात कोर्टात खेचले होते. त्यातच ते बर्बाद झाले. मग त्यांच्या मुलीचं लग्न झालं. तिला देखील तिच्या सासरवरून खूप छळ व्हायचा. त्या सगळ्याला कंटाळून ते निघून गेले. बरं, ही त्यांची सून पल्लवी
पल्लवीचा फोटो आहे का तुमच्याकडे? एक मिनटं सर, हे बघा सर. भूतकाळातल्या अनेक गोष्टी पोलिसांसमोर आता हळूहळू उलगडत चालल्या होत्या. त्यामुळे ही केस आता अधिकच गुंतागुंतीची बनत चालली होती. आधी वेगवेगळ्या वाटणाऱ्या गोष्टी आता एकमेकांशी जुळल्या जात होत्या. नंदिनीचा वादग्रस्त भूतकाळ या केसमध्ये एक नवीन वळण घेऊन येणार होता. अजून अनेक महत्त्वाच्या गोष्टी पोलिसांसमोर येणं बाकी होतं आणि अशातच त्यांच्या हाती काही महत्त्वाचे धागेदोरे सापडले. सर, जिथे आपल्याला आशाची डेड बॉडी मिळाली तिकडच्या बाजूच्या झुडपात हा एका माणसाला चाकू मिळाला. ताबडतोब फॉरेन्सिकला पाठवून द्या. हो सर. सर एक इम्पॉर्टंट लीड मिळाली. सहकारवाडीमध्ये आपल्याला जी जळालेली डेड बॉडी सापडली होती तिचा DNA आणि मितालीच्या आईचा DNA मॅच होतोय सर. म्हणजे ती मितालीची बॉडी होती जिला आतापर्यंत आपण नंदिनी समजत होतो. हो सर, म्हणजे नंदिनी अजूनही जिवंत आहे. मितालीच्या बॉडीवर नंदिनीचं मंगळसूत्र, बांगड्या कसं आला? आणि नंदिनी आणि तिची आई कुठे? हे घे. आई किती उशीर, रडून रडून शेवटी झोपला तो. उठव त्याला आणि दे हे. आई किती गरम आहे दूध, बाळाला चटका बसेल. बसू दे ग. काय गरज होती का बाळाला जन्माला घालायची? डोक्याला ताप करून ठेवलाय नुसता. एक काम कर, एखाद्या अनाथ आश्रमाच्या जवळ त्याला सोडून ये आणि मोकळी हो. तोंड बंद ठेवा तुझं. माझ्या बाळाबद्दल एक शब्दही उच्चारायचा नाही. किती छान चाललं होतं आमचं. किती खुश होते मी अविनाश सोबत. लाईफ सेट झाल्यासारखं वाटत होतं, पण सगळं उद्ध्वस्त झालं. ते सगळं जाऊ दे, झालं गेलं विसरून जाग. हे बघ, याचं नाव आहे कमलेश भोसले. मस्त मालदार पार्टी आहे बघ. विदूर आहे, त्याच्या मुलांसाठी आई शोधतोय आणि स्वतःसाठी एक सुंदर बाईक. मॅडम, ही माझी मुलगी नाहीये, ही माझी मिताली नाहीये. माझी मिताली खूप सुंदर होती हो दिसायला. ही माझी मिताली नाहीये. नंदिनीचा खून झाला म्हणून तिच्या सासरचे शोकाकुल होते, तर नंदिनीची आई तिच्या दुसऱ्या किंबहुना तिसऱ्या लग्नाची तयारी करत होती. आतापर्यंत झालेले खून आणि नंदिनीचा भूतकाळ यांचा एकमेकांशी काही संबंध होता का हे शोधून काढायचा पोलीस प्रयत्न करत होते. कमलेश, हो, नमस्कार. या बसा. मी तुमचीच वाट पाहत होतो. ही माझी मुलगी सुवर्णा. अच्छा, नमस्कार. हिचाच फोटो पाठवला होता मी तुम्हाला. खरं सांगायचं तर फोटोपेक्षाही जास्त सुंदर आहे तुमची मुलगी. आता मला काहीच विचार करायचा नाही, हे लग्न फिक्स करून टाकूया. अच्छा, हेच ऐकायचं होतं मला. सर 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 आतापर्यंत 3 खून झाले, त्याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचंय? सर आतापर्यंत 3 खून झाले. सर काहीतरी उत्तर द्या आमच्या प्रश्नांची. सर, नंदिनी आणि सुहासिनी या दोघींचेही फोटोज महाराष्ट्रभर सर्क्युलेट केलेत सर. लवकरच त्यांच्याबद्दल काय इन्फॉर्मेशन मिळेल असं एक्सपेक्टेड आहे. मायलेक मिळून ना मोठं कारस्थान करतात. काम करा, त्यांचे फोटो आणि त्यांची स्टोरी मीडियाला देऊन टाका. देशाच्या कुठल्याही कोपऱ्यात जाऊन लपल्या तरी सहज आपल्या हाती लागतील. येस सर. सर, अजून एक गोष्ट, अपर्णा पाटीलचे कॉल डिटेल्स चेक केले सर. तिने तिच्या भावाला म्हणजेच सूर्यकांत आणि आशा पाटणकर यांच्या मुलाला रमेशला कॉल्स केले होते सर.
रमेशचं मोबाईल लोकेशन ट्रेस केलंय, सातारा दाखवत आहे. आणि सर, या रमेशबद्दल अजून एक इन्फॉर्मेशन मिळाली. हे बघा सर. तुम्ही सूर्यकांत, एवढे दिवस आम्ही तुम्हाला शोधतोय आणि तुम्ही इकडे लपून बसल्यात. तुमच्या बायकोचा खून झाला, मुलीचा मृत्यू झाला, हे सगळं माहिती आहे की माहीत असून सुद्धा डोळे झाकून बसलात? साहेब, त्यांची तब्येत बरी नाहीये, मी तुम्हाला सगळं सांगतो. नंदिनीबद्दल तिचं खरं नाव पल्लवी आहे. आता ते तरी खरं आहे का नाही देवास ठाऊक, पण तिच्याशी लग्न करून मी आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक केली. लग्न झाल्यावर पहिले काही दिवस ती अगदी चांगल्या सुनेप्रमाणे वागली, पण नंतर तिने तिचे रंग दाखवायला सुरुवात केली. पल्लवी, काय ग, काय करतेस? अगं, एवढे पैसे कशाला काढलेत? मला ना एक सोन्याचा हार करायचा आहे नवीन, म्हणून घेतले थोडे पैसे. अगं, आधीच एवढे दागिने बनवलेत आपण, आणि काय करायचं? हे बघ, हे पैसे आपण इमर्जन्सीसाठी ठेवले, समजलं? तू चल, मला जेवायला वाढ. ऐका ना. तू मला जेवायला वाढा, मला भूक लागली, लवकर ये. पण अगं पैसे कुठे आहेत? माझा नवरा मला पैशांना हात सुद्धा लावू देत नाही. एक नंबरचा कवडी चुंबक आहे तो. कुठून आणून मी पैसे? ठीक आहे, म्हणजे आता शेवटचा रामबाण चालवायलाच हवा. घटस्फोट ना, तसंच करावं लागेल. मला काय वाटतं आई? वेडी आहेस तू? काय केलं? हे बघ, हे बघ, रक्त आलं. मी कुठे काय केलं? तू अगं, ही जखम तर तुला तुझ्या सासरच्यांनी दिली. तुझ्या नवऱ्यानं मारलं तुला, हे असंच जाऊन सांगायचं ना सगळ्यांना बाहेर. बोंबा मारून अक्षरशः रान उठवायचं, कळलं? अहो बघा ना, माझ्या मुलीची काय अवस्था करून ठेवली तिच्या सासरच्यांनी. ती माणसं नाही, तो राक्षस आहेत, राक्षस. तिचा नवरा तिला दारू पिऊन मारतो, सासू सुद्धा खूप छळते हो. आणि तिचे सासरे आहेत ना, त्यांची तर वाईट नजर आहे हो तिच्यावर. काय करायचं आम्ही? मॅडम, मला अन्याय आता सहन नाही होत. मला आत्महत्या करावीशी वाटते. घाबरू नको पोरी, आम्ही सगळे तुझ्या बाजूने आहोत. आता तू बघस त्या नालायक लोकांची कशी आम्ही वाट लावतो ते. रमेश पाटणकर मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. महिला एकजुटीचा विजय असो, विजय असो, विजय असो. रमेश पाटणकर बाहेर या, बाहेर या, बाहेर या. रमेश पाटणकर मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. काय रे, लाज नाही वाटत तुला? बायकोवर हात उचलतो? मी काय म्हणतो, जरा आपण शांतपणे बोलूया का? काय शांतपणे ऐकायचं? हे बघा, तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. माझ्या बायकोने नक्कीच तुम्हाला काहीतरी खोटं सांगितलं. अहो, आम्ही खूप सभ्य लोक होतो आणि मी पल्लवीवर कधीही हात उगारलेला नाही. वा रे वा, तिच्या जखमा काय खोट्या आहेत का? आणि एक लक्षात ठेव, महिला कधीही खोटं बोलत नाही. तुमची पुरुषी मानसिकताच वाईट आहे. तसं नसतो मॅडम, बायकांचं सुद्धा कधी कधी चुकतंच की. बघितली यांची हिंमत? किती नालायक लोक आहेत हे. काय रे यांना? काय करताय? अगं, काय करतेस हे? ही जखम अशीच राहू दे. जखम जेवढी चिघळेल ना, तेवढंच हे प्रकरण सुद्धा चिघळेल. ए, तू इथे काय करतोयस? चल निघ. मला पल्लवीशी बोलायचंय. अरे पल्लवी, मी तुझ्या पाया पडतो, हे सगळं थांबव. अगं, पोलिसांनी आम्हाला हैराण केले, सगळ्या समाजात आमची चितू होतीये. हे बघ, तुला काय हवं ते सांग, मी देतो. अच्छा, मग सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर करा. दागिने, पैसे, मला सगळं हवंय. काय? अगं, पण आशाने आम्ही रस्त्यावर येऊ. ते तर तुम्ही ऑलरेडी रस्त्यावर आलेले आहात. हा, पण आता त्या रस्त्यावर गाडले पण जाल. हे बघा, मी तुमच्यावर किती घाणेरडे आरोप करू शकते ना, याची कल्पना नाहीये तुम्हाला.
पल्लवी, तुझ्यासारख्या बाईची ना जिवंत राहायची लायकी नाहीये. वकिलाच्या सल्ल्याने आम्ही कॉम्प्रोमाइज करून जवळजवळ सगळं तिला देऊन टाकलं. कोर्टाने आम्हाला त्या दोघींपासून दूर राहण्याची सक्ती केली आणि एके दिवशी अचानक त्या दोघी गायब झाल्या. या गोष्टीला साधारण 3 वर्ष उलटून गेली होती सर. आणि एक दिवस आमच्या एका नातेवाईकांनी पल्लवीला मुंबईत बघितली. तिने नाव बदलून पुन्हा लग्न केलं. हे ऐकल्यानंतर ना आमचा राग उफाळून आलाच आहे. आम्ही तिच्यावर आणि तिच्या नवऱ्यावरती पाळत ठेवायला सुरुवात केली. हो, आम्हाला अद्दल घडवायची होती तिला, पण कशी ते कळतच नव्हतं. आणि एके दिवशी अचानक आईचा खून झाला आणि त्यानंतर मात्र मी पूर्ण संपलो साहेब. मला शंका आली साहेब. माझ्या आशाचा खून सुद्धा या पल्लवीनेच केलेला असं. पण मला काय करावं तेच कळेना. मी खूप घाबरून गेलो साहेब. आणि मग इथे निघून आलो साताऱ्याला. पोलिसांकडे का नाही गेलं? नाही साहेब, त्याचा काही उपयोग नसता झाला, कारण माझ्याकडे या गोष्टीचा काही पुरावाच नव्हता. पोलिसांनी मलाच 100 प्रश्न विचारले असते हो साहेब. आणि एकंदरीत आमच्या आयुष्यात जे काही घडून गेलं ना, त्यामुळे आम्ही फार खचून गेलो होतो साहेब. आणि आता त्याविरुद्ध लढण्याची माझी हिंमत नाही राहिली हो साहेब. अविनाशच्या घराजवळ तुमच्या मुलीची डेड बॉडी सापडली आणि तिकडच्या CCTV कॅमेरामध्ये तुम्ही दिसले. अपर्णाच्या सासरचे तिला हुंड्यासाठी खूप त्रास देत होते. ही गोष्ट आम्हाला माहिती होती. आणि एके दिवशी अचानक कशी बशी ती इथे साताऱ्याला निघून आली. दादा, अपर्णा, दादा, दादा, मला नाही जायचं सासरी, नाही जायचं मला. अपर्णा, अगं आता तेच तुझं घर आहे. माझ्याकडे आता काही उरलेलं नाही. मी तुझी जबाबदारी नाही घेऊ शकत. म्हणजे तुम्हाला पण मी नकोशी झालीये? हे बघ, ठीक आहे. अपर्णा, नंतर विचार केला की अपर्णाचा वापर करून पल्लवीला धडा शिकवते. म्हणून मग मी अपर्णाची डेड बॉडी गाडीत टाकून पल्लवीच्या घराजवळ टाकली. अपर्णाच्या आत्महत्येसाठी तू सुद्धा जबाबदार आहेस रमेश. बहिणीची व्यथा ऐकून घेण्याऐवजी तिला दूर लुटण्याचा प्रयत्न केलास. घेऊन चला. या दोघींना नीट बघा. पोलिसांनी या दोघींपासून सावध राहण्याचा इशारा दिलेला आहे. जर हे दोघे तुम्हाला कुठेही दिसल्या तर लगेच पोलिसांना संपर्क साधा. हॅलो, पोलीस स्टेशन. सुहासिनी किंवा जे काही तुमचं खरं नाव असेल ते, या चाकूने तुम्ही आशा पाटणकरचा खून केला. त्या चाकूवरती आशा पाटणकरचं रक्त आणि तुमचे फिंगरप्रिंट्स दोन्ही आहेत. आता जास्त नाटकं न करता खरं काय ते सांगून टाका. हे बघा सर, जे काही विचारतायत सांगून टाका, नाहीतर आम्हाला आमच्या पद्धतीने विचारावं लागेल. सांगते, सगळं सांगते. नंदिनीचा मला फोन आला की पाटणकर फॅमिली तिच्यावर पाळत ठेवू नये. पाटणकर फॅमिलीला आमचं सत्य कळू नये, आमचं भांडफोड होऊ नये म्हणून मी तिला मारून टाकलं. आणि मितालीचं काय? तिचं तुमच्याशी काही घेणं देणं सुद्धा नव्हतं. अपर्णाची डेड बॉडी अविनाशच्या घराजवळ सापडली आणि हे बघून आम्ही दोघी खूप घाबरलो.
आणि हे शहर सोडून जायचा निर्णय आम्ही घेतला. आमच्या दोघींचा पाठलाग पोलिसांनी करू नये म्हणून मी नंदिनी मेली असं भासवायचा प्रयत्न केला आणि म्हणूनच त्या अनोळखी मुलीला मी मारून टाकलं. मला धक्का का मारलात? आणि मग आमच्या समोर येऊन रडण्याचं नाटक केलं. आता आयुष्यभर जेलमध्ये सडा. घेऊन जाईल प्लीज सोडा, प्लीज सोडा. नंदिनी, आई माझं बाळ सोड, सोडा मला माझं बाळ, सोडा मला, सोडा मला माझं बाळ. नंदिनी, आपल्या बाळाचा विचार हे सगळं करायच्या आधी करायचं. घेऊन जा. अविनाश, माझं बाळ प्लीज. असं म्हणतात माणसानं त्याच्या भूतकाळापासून आणि त्याने केलेल्या वाईट कृत्यांपासून पळण्याचा कितीही प्रयत्न केला तरी त्याचं कर्म त्याला त्याच्या पापांची शिक्षा देतच. नंदिनी आणि तिच्या आईनं पैशांच्या लालसेपोटी गुन्ह्याचा जो मार्ग अवलंबला तो त्यांना तुरुंगाच्या वाटेवर घेऊन गेला. त्यांनी फक्त स्वतःच्याच नाही तर इतरांच्याही आयुष्याची पार राख रांगोळी करून टाकली. सुहासिनीला कोर्टानं आशा आणि मितालीच्या खुनाप्रकरणी कठोरातली कठोर शिक्षा फरमावली. नंदिनीलाही फसवणूक आणि लबाडी प्रकरणी कोर्टानं शिक्षा फरमावली. अपहरणाचा छळ करून तिला आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी कोर्टानं तिच्या सासरकडच्यांना सुद्धा शिक्षा फरमावली. लक्षात ठेवा, दुसऱ्याला यातना देऊन स्वतःचा स्वार्थ साधणारा कधीही सुखी होऊ शकत नाही. आजच्या भागात मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांची इथेच रजा घेतो. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या सनसनाटी गुन्ह्यासह पुढील भागात. पण तोपर्यंत तुम्ही स्वतःची आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या. घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पाहत रहा क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. जय हिंद, जय महाराष्ट्र.